अंडररेटेड मसाला आहे जायफळ. असं म्हणजे पूर्ण अख्खा श्रावणभर आपण पुरणपोळी सकट थाळी रात्री देणार आहोत सगळ्या कस्टमर्स. कांदा लसूण शिवायची थाळी पण आपल्याकडे रोजच असते अवेलेबल येतात. हे स्पेशल टिफिन जे आहे 250 रुपीजला आता. आपली 380 रुपयाची ही उपवास थाळी. छान कॉमेंट्स येतात ब्लॉग्स खाली, त्याच्यामध्ये असं पण येतं तनु यू आर ग्लोइंग. सो एक छान स्किन केअर रुटीन मी फॉलो करत आहे. पहिले तर आपल्याला छान स्वच्छ चेहरा धुवून घ्यायचा आहे. त्याच्यावरती आपल्याला वापरायचं आहे टोनर, म्हणजे एक राईस टोनर जे आहे मामाअर्थ कडून, आणि ह्याच्यामध्ये आहे राईस वॉटर आणि 4% नायसिनेमाइड. हे छान आपले पोर्स सगळे सील करून घेणार आहेत आणि 24 तास हायड्रेशन ठेवणार आहे. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचा हिरो आहे आपला, म्हणजे हे राईस वॉटर टोन अप फेस क्रीम. ओके, सो ह्याच्यामध्ये परत दोन गोष्टी आहेत. राईस वॉटर ज्याने तुमचं 24 तास हायड्रेशन राहणार आहे स्किनचं, आणि त्याच्याबरोबर नायसिनेमाइड. त्याच्याने काय होतं की कधी कधी ही स्किनचा रंग हा वेगळा असतो ना, सो बेसिकली डिकलरायझेशन होत नाही स्किनचं. कुठलेही छोटे छोटे डाग असतील, पिगमेंटेशन, ते सगळं निघून जातं. सो इट्स अ ब्रिलियंट प्रॉडक्ट. तुम्ही नक्की हे ट्राय केलं पाहिजे. स्क्रीनवरती दिलेला कोड वापरून 20% डिस्काउंट मिळवा त्यांच्या वेबसाईट किंवा त्यांच्या ॲपवरनं. नाहीतर तुम्ही ऑफलाईन स्टोर्समध्ये पण हे खरेदी करू शकता, नाहीतर ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, नायकावरचं. कुठली कंप्लेंट असेल, असं वाटलं यार हे काय प्रॉडक्ट आहे, तर बिंदास तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता, त्यांना लिहू शकता आणि त्यांना त्यांच्या प्रॉडक्ट्समध्ये इम्प्रूव्ह करण्यासाठी मदत करू शकता. सो ते सुद्धा तुम्ही बिंदास करा. यू विल बी हर्ड 100%. ओके, आणि आता मला व्हायचं आहे तयार. ऑलरेडी आहे खूप सारा ग्लो. सो लेट्स गो. पुण्याची शान असलेली आणि आपल्या खाद्य संस्कृतीचा मान राखणारी ही जी जागा आहे पुण्यातली हॉटेल श्रेयस, तिथे आलेलो आहोत आपण. आणि आज चातुर्मासात मिळणारी थाळी आणि त्याचबरोबर उपवास थाळी कशी आहे हे बघणार आहोत. श्रावणी सोमवारची ग्लोरी काही वेगळीच असते. ग्लोरियस अशी वुमन आहे माझ्या बरोबर. राधिका चितळे ओळखलं असेल तर कॉमेंट करून मला लगेच खाली कळवा. पहिल्या व्हिडिओमध्ये आपण खूप छान चर्चा केलेली. राधिका, श्रावणात काय स्पेशल मिळेल? श्रावण इन जनरल स्पेशलच असतो. सुरुवातच श्रावणी सोमवाराने झाली आहे आणि सोमवारचा उपवास स्पेशल आपण सगळं इथे देतो. श्रावणी शुक्रवारला सवाष्ण जेवणासाठी जे पुरणपोळी आणि कटाची आमटी असतं ते आपल्याकडे असतं. पूर्ण अख्खा श्रावणभर आपण पुरणपोळी सकट थाळी रात्री देणार आहोत सगळ्या कस्टमर्सला. आणि मंगळागौर चे प्रोग्राम्स होतात आपल्याकडे. आमच्या नंबरवरती कॉल करून आपण छोटे अगदी 50 पासून हॉल आहे, 50, 100, 150, 200च्या कपॅसिटीचे हॉल्स आहेत. सो बुकिंग करून आपण हवा तो मेन्यू सिलेक्ट करू शकतो. कांदा लसूण शिवायची थाळी पण आपल्याकडे रोजच असते अवेलेबल. सो ते सुद्धा जे कोण करत असतील चातुर्मासाचं व्रत, त्यांनीही इथे येऊन ते एन्जॉय करू शकतात. व्रत आहेत त्यांनी पण ही थाळी बघा. आणि नॉर्मल एरवी व्हेजिटेरियन मिळणारी थाळी पण आज आपण दाखवणार आहोत. सो लेट्स गो. मोठ्या ग्रुपमध्ये किंवा फॅमिली फंक्शनसाठी तुम्ही जर आला तरी तुम्हाला टेबल्स जॉईन करून खूप लांब टेबल असं दिल्या जाईल. आणि आता आपण जाणार आहोत किचन मध्ये थाळी व्यतिरिक्त लंच बॉक्सेस बघायला. बॉस लेडी, नाईस टू सी यू अगेन. सो आमच्याकडे या दोन काइंड ऑफ कॉर्पोरेट टिफिन बॉक्सेस मिळतात. हे स्पेशल टिफिन जे आहे 250 रुपीजला आता कॉस्ट आहे त्याची. 3 फुलके, एक राईस असतो, एक रस्सा भाजी, एक लिक्विड आयटम असतो, एक ड्राय व्हेजिटेबल, कोशिंबीर, 2 साईड डिश आणि स्वीट डिश असते. आणि इकॉनॉमी टिफिन आत्ताची प्राईस 205 रुपीज आहे. याच्यामध्ये 3 फुलके, ड्राय व्हेजिटेबल, रस्सा व्हेजिटेबल, राईस आणि कोशिंबीर आणि एक साईड डिश. सो होलसम मील विच यू कॅन हॅव ॲट युअर डेस्क असं आम्ही त्याला म्हणतो. आणि ऑर्डर करायला स्विगी, झोमॅटो किंवा आमच्या इथे डायरेक्ट फोन करून सुद्धा ऑर्डर करू शकता. उपवास स्पेशल टिफिन आणि उपवास इकॉनॉमी टिफिन असं सुद्धा मिळतं आपल्याकडे. तर पहिली मी ट्राय करणार आहे उपवास थाळी. आणि इथे मम्मा आणि मावशी छान ताव मारत आहेत चाट या स्टार्टरवर. गाईस, सर्वात पहिली आहे आपली 380 रुपयाची ही उपवास थाळीमध्ये येणार आहे थालीपीठ उपवासाचं, 2 साबुदाणा वडा, कोशिंबीर, श्रीखंड, बटाट्याची भाजी, शेंगदाण्याची आमटी, वरीचा भात, कोशिंबीर म्हणजे दही आणि शेंगदाण्याची. ही थाळी आहे अनलिमिटेड, त्याच्यामुळे ताव मारा उपवासाच्या दिवशी. आधी आपण लिंबू पिळायचा आहे खिचडीवरती. मला ना एकदम पण फडफडीत आणि एकदम पण चिकट आवडत नाही. सो छान आहे. वाटतं कधी कधी या थाळ्या तर सगळीकडे मिळतात, मी एवढं का उचलून धरतात श्रेयसला. पण जो महाराष्ट्रीयन बात इसमें है ना, लिटरली आपल्या घरी आपली आजी बनवते तशी ही खिचडी. त्याच्यामध्ये बरोबर ते कुटाचं प्रमाण आहे. द कोटिंग तेलकट नाही आहे ज्याच्यामुळे तुम्हाला ॲसिडिटी होईल लगेच.
लिंबू पिऊन तर अजूनच मज्जा. वडा ट्राय करूया. सगळं अनलिमिटेड आहे, एकदम गोल्डन छान कोटिंग आहे. एक वेगळ्याच प्रकारची शेंगदाणा आणि दह्याची लाल तिखट घालून चटणी आहे. त्याच्याबरोबर तुम्ही ट्राय केलं ना तर तुम्ही नुसते हेच खात बसाल. ह्या चटणी बरोबर ऑसम लागतो, तुम्ही मस्ट ट्राय करायला. वरीचा भात इज सो सॉफ्ट, हेल्दी वाला फिलिंग देणारा आहे. सो खूप सुपी नाही आहे आणि त्याच्यामध्ये जिऱ्याची फोडणी आहे, सटल. आपण घ्यायचं आहे आता शेंगदाण्याची आमटी. त्यामध्ये आमसूल आहे, शेंगदाणा नाही आहे. थालीपीठ जे आहे उपवासाचं ते पण अजिबात तेलकट दिसत नाही आहे. ते मी थोडंसं कोशिंबीरवर घेणार आहे. लाल तिखट वगैरे घालून त्याला एक असे आलाय फ्लेवर, थालीपीठाचा फ्लेवर. बटाट्याची भाजी घेऊया याच्याबरोबर. सो बेसिकली हेच कॉम्बिनेशन आहे, थालीपीठ आणि बटाट्याची भाजी. आता श्रीखंड, केशर आणि जायफळ. मला कुठेच असं वाटत नाहीये की माझ्या तोंडात शेंगदाण्याचा मारा झालेला आहे किंवा मला ॲसिडिटी होऊ शकते किंवा मला असं एकाच चवीचं मी काहीतरी खाल्लं. प्रत्येक गोष्ट खूप सिम्पल आहे बट न्याय आहे केलेला प्रत्येक चवीला. 380ची मस्ट ट्राय ही आहे श्रेयसची उपवास थाळी. कटाची आमटी आली, बिरड्याची उसळ, कोबी मटर, आळूचं फतफद आलेलं आहे, म्हणजे अगदी पंक्तीत लग्नाच्या बसल्यासारखं. दत्ता यांनी आणलेलं आहे आपल्याला टोमॅटो आणि आता मिळालेली आहे आपल्याला कोशिंबीर आणि लिंबू पण. जास्ती कौतुक मला या थाळीचं का वाटतं की ह्याच्यात एक पण अशी गोष्ट नाहीये जी तुम्ही म्हणू शकाल की अरे ही तर मराठी नाहीये. तुम्ही जे कॉमेंट करून नेहमी म्हणत असताना मराठमोळं जेवण पाहिजे, आपली संस्कृती ही आहे ती. आता या भाज्या तर तुम्ही बघितल्या, त्याच्याबरोबर आलेली आहे कोशिंबीर, लिंबू, कोथिंबीर वडी, मूग डाळीचे वडे, त्याच्याबरोबर चपाती आहे, पापड, पुरी आणि हे आहे थालीपीठ ॲज अ साईड डिश. तर रोज तुम्हाला वेगळं काहीतरी आयटम मिळणार आहे ॲज अ साईड डिश, ते सुद्धा महाराष्ट्रीयन. ही झाली आपली 380 रुपयाची थाळी. अनलिमिटेड पण तुम्हाला स्वीट घ्यायचं असेल ते सुद्धा तुम्ही एक्स्ट्रा घेऊ शकता. आपल्याला साईडला दिलेल्या आहेत ह्या चटणीची, चिंचेची, हिरवी आपली चटणी, कांदा, मिरची, लोणचं. स्टार्टर पासून सुरुवात करायची आहे आणि ही आहे कोथिंबीर वडी, एकदम कुरकुरीत अशी फ्राय केलेली आहे. कोथिंबीर, तीळ याचा स्वाद फुल आलेला आहे, खमंग असा. मला धण्यासहित मूग डाळीचा वडा, स्पॉन्जी आहे, तसा कडकवाला नाही आहे ज्याने आपला टाळू सोलतो. साईड डिश जी आहे थालीपीठ, चंक्स छान भाजलेल्या लसणाचे दिसत आहेत, कोथिंबीर पण आहे त्याच्याबरोबर. मी घेणार आहे थोडीशी कोशिंबीर. इतकं फ्लेवरसम की ते लिटरली असं वाटतं तेच नुसतं खाऊन पैसा वसूल करावा. प्लस थालीपीठ तुम्ही बघितलं असेल आत्तापर्यंतच्या ब्लॉग्समध्ये, खूप दिवसांनंतर खाते, सो आय एम लव्हिंग इट. आपण ट्राय करणार आहोत एकदम मऊ चपाती अशी घेऊन, पातळशी ही कोबी आणि मटार महाराष्ट्रीयन पद्धतीने बनवलेली. त्यामध्ये लाल तिखट नाही आहे, एकदम साधी फोडणी. वाल्याच्या बिरड्याची उसळ बघूया कशी आहे. हिरवं छान वाटण आहे, सुपर टेस्ट, एकदम सुदिंग. भाताबरोबर पण खूप छान लागतं. जे ॲक्च्युली मला लाल वालाच्या प्रेपरेशनपेक्षा हे खूप इंटरेस्टिंग आणि टेस्टी वाटतं. म्हणजे बघा किती तिन्ही वेगळ्या गोष्टी झाल्या आणि ते गोड आंबट असा एक स्वाद देणारी आपली नेहमीची सगळ्यांची आवडती आळूचं फतफद, ज्याच्यामध्ये आहे हरभऱ्याची डाळ, त्यात पानं, त्याच्याबरोबर काजू, शेंगदाणे. आहा, व्हॉट अ प्रेपरेशन. मला लहानपणी असं वाटायचं फक्त लग्नांमध्ये अलाउड असतं ते बनवणं. हे बनवायला थोडेसे कष्ट लागतात, त्याच्यामुळे घरी आपण रोजच्या रोज असं बनवत नाही. श्रेयसची आळूची भाजी तुम्ही खरंच खाल्ली पाहिजे, शुड नॉट मिस दिस. जरा पापड घेते कुरकुरीत, कटाची आमटी, त्याच्यामध्ये पण एकदम ड्राय कोकोनट आपल्याला दिसतोय. भाताबरोबर छान लागेल. भात घेऊया. आपण घेतला आहे प्लेन राईस, जे एकदम आपलं साधं वरण महाराष्ट्रीयन. सो आता तूप घेतलेलं आहे आणि ह्याच्याबरोबर चवीला एवढे सारे ऑप्शन्स, असे वेगळे व्हरायटी तुम्हाला मिळणार आहे रोज. पण मी तर घेणार आहे थोडीशी आळूची भाजी, कारण काय तूप, वरण, भात आणि आळूची भाजी इज किलर. घेऊ शकतो आपण थोडीशी बिरड्याची उसळ. मित्रमैत्रिणींपैकी, ऑफिस कलिग्सपैकी किंवा कोणीही तुमच्या ओळखीत ज्यांना महाराष्ट्रीयन क्युझिन माहिती नसेल ना, त्यांना खरी आणि चांगली एकदम प्रॉपर महाराष्ट्रीयन क्युझिनची ओळख द्यायची असेल तर श्रेयसची थाळी ही खायला आणाच आणा. पिवळ्या वर्णाची कन्सिस्टन्सी असते ती एक कशी करेक्ट महाराष्ट्रीयन सांगायची. किंवा आता मसाले भात, हा मसाले भात जर तुम्ही बघितला ह्याच्यामध्ये काजू आहेत, ह्याच्यामध्ये एकदम फडफडीत असं टेक्स्चर आहे. जमत असेल तरच तुम्ही मसाले भात ठेवा. प्रॉपर टोमॅटोचं सार घेते, नॅचरल छान फोडणी आहे
मज्जा आली यार. कुछ मीठा हो जाए मध्ये आपण इथली पुरणपोळी आता गरमा गरम, त्याच्यामध्ये आता आपण घेणार आहोत जरासं तूप, जरासं नाही, जरासं म्हणता म्हणता तुम्हाला माहिती आहे काय होतं तुपाचं. सो मला तरी सवय आहे प्रत्येक लेअरला अगदी तुपात थपथपीत करून अशी घ्यायची. तर आपल्याला दिलेलं आहे गरम दूध, बघताय तुम्ही त्याची चकाकी. अमेझिंग असं ह्याच्यामध्ये जायफळ आहे, गरमा गरम, म्हणजे असं वाटतंय की तोंडात नुसती विरघळतीये की त्याच्यामध्ये कणिक आहे की नाही हे पण कळत नाहीये. आणि मेन म्हणजे तिचा साईज बघितला केवढा आहे. श्रेयसमधनं ऑर्डर करू शकता जर तुम्हाला इथे यायला जमत नसेल तर. पुरणपोळी पण ऑर्डर करा. सो हे श्रीखंड पण आहे केशरासकट, श्रीखंड पुरीचा बेत करा. बासुंदीच्या कलरचा ॲक्च्युली ड्रेस घातलाय मी, पण हे बघा पाणीदार नाही आहे, दिसतंय तुम्हाला. तर बासुंदी ॲक्च्युली बासुंदीच्या नावाखाली जेव्हा मला दूध दिलं जातं ना तेव्हा मला मनात खूप राग येतो. बासुंदीची कन्सिस्टन्सी ही नीट पाहिजे, जास्ती गोड नसायला पाहिजे. आणि जायफळची काय मजा असते यार. अंडर रेटेड मसाला आहे जायफळ. एकदम तुकतुकीत असा मोदक ज्याच्यावरती घेतलेला आहे आपण तूप. खरंच खूप छान पुरणपोळी आणि मोदक. चला आम्रखंड पुरी असं लहान मुलांना करायचं असेल तर ते पण ते करू शकतात. फ्रूट सॅलड तर मी आता खाणार आहे. आंबा, कस्टर्ड, क्रीम, थाळी सिरीज तर आपण करतच आहोत, पण त्यामध्ये पुणेरी, त्यातून आपली मराठमोळी थाळी किंवा ओळख जर द्यायची असेल तर श्रेयस थाळी. नुसतं बघून आत्ता बंद करायचं नाही आहे व्हिडिओ, लाईक करायचं, शेअर करायचं, सबस्क्राईब करायचं आहे. आणि लक्षात ठेवा दॅट आय लव्ह यू ऑल.